प्रेग्नन्सीमध्ये काय खायला पाहिजे काय नाही खायला पाहिजे याच्यावरनं सर्व घरांमध्ये खूप वाद असतो. आपली मोठी माणसं, आजी आजोबा, आई हे त्या प्रेग्नेंट मुलीला सारखं सांगतात की हे नको खाऊस, बनाना नको खाऊस, पायनॅपल खाऊ नकोस, याने असं होतं त्याने तसं होतं. त्यामुळे ती प्रेग्नेंट महिला खूप कंटाळून जाते. आणि हे खूप चुकीची गैरसमज आहे की बनाना नाही, काही भागांमध्ये म्हणतात की बनाना नाही खायचा किंवा ड्रायफ्रुट्समुळे उष्णता वाढते. हे सर्व चुकीचे गैरसमज आहेत. प्रेग्नंट महिलेने सर्व गोष्टी खायला हवेत, सर्व फ्रुट्स, सर्व ड्रायफ्रुट्स, सर्व ग्रीन व्हेजिटेबल्स ज्या ती आतापर्यंत खाते किंवा ज्या गोष्टीने तिला ॲलर्जी नाहीये, ज्या गोष्टी ती टॉलरेट करते, त्या सर्व गोष्टी ती खाऊ शकते. काही गोष्टी म्हणजे आपण पहिल्या ट्रायमिस्टरमध्ये सहसा पायनॅपल, पपया आणि चिकू अवॉइड करतो. सेकंड आणि थर्ड ट्रायमिस्टरमध्ये तेही ते खाऊ शकतात, 1-2 स्लाइस खाल्ले तरी चालतात. त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये सर्व गोष्टी खाऊ शकतात, दूध पिऊ शकतात आणि ह्या सर्व गोष्टी प्रेग्नंट महिलेने खाल्ल्याच पाहिजे, जेणेकरून तिला सर्व न्यूट्रिशन भेटेल, तिला आणि तिच्या बाळाला. थँक्यू.